सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण खानदेश स्पेशल खानदेशी खिचडी बनवणार आहोत. खानदेशामध्ये ही खिचडी घराघरात नेहमी बनवली जाते. अगदी पटकन बनते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. घाईच्या वेळेत जेव्हा स्वयंपाक बनवायचा असतो त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. खिचडी बनवण्यासाठी मी इथे 4 चमचे तेल घेतलं आहे. यामध्ये राई घातली आहे. राई तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ऑप्शनल आहेत. कढीपत्त्याची पानं चुरून घालायची आहेत, त्याने फ्लेवर खूप छान येतो. 1 चमचा आलं लसूण घेतले आहे. पेस्ट वापरलीत तरी चालेल. पाव चमचा हिंग घातले आहे. 1 मोठा कांदा आणि 1 मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तो वापरलात तरी सुद्धा चालेल. सर्व मसाले तेलामध्ये छान 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे आहेत. ही खिचडी थोडी तिखटच असते, तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता. हे मसाले तेलात फ्राय करून घेतल्याने खिचडीला रंग खूप छान येतो. आता यामध्ये मी तांदूळ, डाळ आणि शेंगदाणे हे अर्धा तास भिजत घातले होते. डाळ आणि शेंगदाणे शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी अर्धा तास आधी ते भिजवून घेतले आहेत. तुम्हाला जर तांदूळ भिजवायचे नसतील तर फक्त शेंगदाणे आणि डाळ निदान 15 मिनिटं तरी पाण्यात भिजत ठेवा, नाहीतर ते खिचडीमध्ये थोडे कच्चे लागतात. हे सर्व साहित्य सुद्धा एकदा तेलात परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये हे सगळे मिळून 1.5 वाटी आहे. त्याच्यासाठी मी 3 वाट्या पाणी वापरणार आहे. 1 वाटी तांदूळ, पाव वाटी डाळ आणि पाव वाटी शेंगदाणे असं प्रमाण मी घेतलं होतं. तर टोटल ते सगळं 1.5 वाटी भरलं होतं. त्यासाठी 3 वाट्या पाणी मी वापरले आहे. तुम्ही जर खिचडी मऊ आवडत असेल तर 4 वाट्या पाणी वापरू शकता. पण ही खिचडी थोडी मोकळी अशीच बनते. हे सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरची वाफ पूर्ण निघून गेल्यानंतरच झाकण उघडायचं आहे. तर आपली खानदेशी खिचडी तयार झालेली आहे. एकदा खालपासून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि खिचडी सुद्धा छान अशी मोकळी झालेली आहे. खानदेश साईडला तर ही खिचडी रात्री जेवणामध्ये थोडी जास्त बनवतात आणि सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा ती लोक ही खिचडी आवडीने खातात. अगदी झटपट तयार होते आणि खूप चविष्ट सुद्धा लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जसं खिचडीवरती तूप घेतो, तिथे ते लोक कच्चं तेल या खिचडी बरोबर खातात. खास करून ते तेल शेंगदाण्याचे असते. नक्की ट्राय करून बघा, चवीला खूप अप्रतिम लागते. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.